नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इम्पॉर्टंट फ्रेजेस म्हणजेच महत्त्वाच्या अशा इंग्रजी शब्दांचा समूह शिकणार आहोत, जे शब्दसमूह तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे। हा व्हिडिओ त्या मुलांसाठी किंवा त्या लोकांसाठी आहे जे इंग्रजी नुकतेच बोलू पाहत आहेत किंवा ज्यांना इंग्लिश बोलण्याची खूप तीव्र इच्छा आहे। त्या सर्व लोकांसाठी इथे इंग्लिश वाक्य आणि त्याचा मराठी अर्थ आणि ते कधी बोलायचे हे इथे सांगितलेलं आहे। आता इथे वरती एक वाक्य दिले, विदाउट एज्युकेशन देअर इज नो फ्युचर। म्हणजे आपण ज्या सुंदर भविष्याची कल्पना करतो त्या सुंदर भविष्यासाठी आपल्याला शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे। म्हणजे शिक्षणाशिवाय कुठलंही भविष्य नाही, असं या वाक्याचा अर्थ आहे। तर सुरुवात करूया। पहिलं वाक्य आहे हाऊ आर यू। हाऊ आर यू म्हणजे काय? तुम्ही कसे आहात। आता हाऊ आर यू हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण हे कधी वापरायचं? जेव्हा तुम्हाला एखाद्याला असं त्याचं वेलबिंग म्हणजे तुम्हाला त्याचं चांगलं विचारायचं आहे की तू कसा आहेस, की काय तुम्ही कसे आहात, हे जेव्हा विचारायचे तेव्हा हाऊ आर यू हे विचारायचंय। पुढचं वाक्य आहे आय एम फाईन थँक्यू। मी ठीक आहे धन्यवाद। रिप्लाय टू हाऊ आर यू म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं हाऊ आर यू तर तुम्ही रिप्लायमध्ये म्हणजे प्रतिसादासाठी मी छान आहे, मी ठीक आहे म्हणून हा रिप्लाय द्यायचा आहे। आता बघायला गेलं तर आपल्या मराठी भाषेमध्ये जेव्हा आपल्याला कोणी विचारतं काय रे काय चाललंय तुझं, कसा आहेस तू, असं नाही विचारत काय रे काय करतो, काय भावा कसा आहे, तर हा बरं आहे असं एवढंच बोललं जातं। पण इंग्रजी भाषेमध्ये मॅनरिझम म्हणजेच बोलण्याच्या पद्धतीला फार महत्त्व दिलं गेलंय। मग जर ती भाषा शिकायची तर मग त्याचे मॅनरिझम पण शिकणं तितकंच आपल्याला आवश्यक आहे, हो की नाही? तर मग आपण आता तिसऱ्या वाक्याकडे वळूया। पण जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझं नाव आहे सपना टीचर। तर फटाफट व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा। थर्ड वाक्य व्हॉट्स युअर नेम। व्हॉट्स युअर नेम म्हणजे तुमचं नाव काय आहे। टू आस्क समवन्स नेम। आता पुढच्याला त्याचं नाव विचारायचे, अशा वेळी आपण म्हणायचं व्हॉट्स युअर नेम म्हणजे तुझं नाव काय आहे। मग आपण त्याला काय म्हणणार? माय नेम इज। आता जर आपलं नाव असेल सपना म्हणणार माय नेम इज सपना, माझं नाव हे आहे। टू टेल युअर ओन नेम स्वतःचं नाव सांगण्यासाठी या वाक्याचा उपयोग करायचा आहे। मी पुन्हा एकदा सांगते, नवीन इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। वेअर आर यू फ्रॉम। तुम्ही कॉलेजमध्ये गेलाय नुकतेच 11वीला आणि तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारायचंय, कसं विचार? वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कुठून आलात? टू आस्क अबाउट समवन्स प्लेस ऑफ ओरिजिन, त्यांची मूळ जी जागा आहे ठिकाण जाणून घेण्यासाठी वेअर आर यू फ्रॉम। पुढे आपण हे मुद्दाम चित्र दिलंय तुम्हाला, कीप इट सिम्पल म्हणजे जेवढं साधं तुम्ही शिकाल ना तेवढं तुम्ही जास्त प्रभावी व्यक्तिमत्व तुमचं तयार होईल। कीप इट सिम्पल, साधं, ते साधं छोट्या छोट्या गोष्टी शिकून घ्या आधी। आय डोंट अंडरस्टँड, मला समजत नाहीये। यूज्ड वेन यू डोंट अंडरस्टँड समथिंग, तुमचे टीचर सांगतायत तुम्हाला काहीतरी नाही समजत आहे तुम्हाला, तुम्ही कसं म्हणणार? आय डोंट अंडरस्टँड, तसं। आता 7वं वाक्य कॅन यू हेल्प मी प्लीज। तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलायत, पुढच्याला नाही कळत आहे तुमची भाषा, मग तुम्ही म्हणू शकता कॅन यू हेल्प मी प्लीज, कृपया तुम्ही मला मदत करू शकता का? अ पोलाइट रिक्वेस्ट फॉर हेल्प। 8वं वाक्य आय एम सॉरी। हे फार महत्त्वाचं वाक्य आहे, जरी तुम्हाला हे माहिती आहे पण हे वापरायचं कधी? टू से सॉरी ऑर अपोलोजाइज, कारण क्षमा मागण्यासाठी हे वाक्य वापरायचे, आलं लक्षात? 9वं वाक्य थँक्यू व्हेरी मच, टू एक्सप्रेस डीप ग्रॅटिट्यूड म्हणजे खूप आभार जेव्हा वाटतात तेव्हा वाक्य वापरायचं। आणि सगळ्यात शेवटी सी यू लेटर म्हणजे नंतर भेटूया, कॅज्युअल वे टू से गुड बाय। कळलं? अगदी सोप्या पद्धतीने गुड बाय करण्यासाठी। आणि आपलं शेवटचं चित्र आहे टुडे अ रीडर टुमॉरो अ लीडर म्हणजे जो आज वाचेल तोच उद्या यशस्वी नेता बनेल। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।